3:14 मॅच सुरू होईल आणि इथे आपण बघू शकतो मॅच आहे जय गावदेव झुगरेवाडी विरुद्ध ओम साई ठुने. दोन संघ एकमेकांच्या समोर येत आहेत. पहिल्या फेरीमध्ये 5 षटकांची लढत आहे. पहिला चेंडू आणि खूपच खराब वाईट. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी प्राप्त होते आणि धावफलक देखील पुढे पोहोचेल. एक वरती जय गावदेव झुगरेवाडी संघ फलंदाजी करताना मैदानामध्ये. संघाकडे बघितलं ओमसाई ठुने संघ अभि मुरबाडे, समीर मोहपे, टिळक मुरबाडे, रोशन मुरबाडे, चंदू बांगर, भावेश व्यापारी, उमेश मुरबाडे, मनोज गगे. तगडी फौज आहे. आविष्कार हरड, सागर मोहपे, दुर्वास मुरबाडे, कुंदन मुरबाडे ही अंतिम 11 खेळाडूंची यादी आहे. आणि याबरोबरच सचिन 11 जय गावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी विश्वास पारधीच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये दाखल होतो. योगेश पारधी, प्रवीण सावळा, वैभव सावळा, निवृत्ती सावळा, गोपीनाथ सुगरे, भरत पादीर, आदिनाथ झुगरे. यस, कडक शॉट आणि सीमारेषेच्या बाहेर. इथे मिळणार आहे 6 धावा. षटकार टिळकच्या गोलंदाजीवरती जय गावदेव झुगरेवाडीच्या फलंदाजांनी केला हल्ला. हल्ला भयानक आहे. काय हुक केला चेंडूला. अत्यंत दिमागदार फटका. सीमारेषेच्या बाहेर. मिळतायत 6 धावा. तर गोपीनाथ झुगरे बरोबर आदिनाथ झुगरे, प्रसाद सावळा, मयूर पादीर, धनाजी पारधी आणि अक्षय केवारी इज 12th मॅन. बघा, या खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणी खेळाडू आता मैदानामध्ये टाकू नका. प्लेइंग 11 जर नसेल मैदानामध्ये, बाकीचा जर खेळाडू आला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यस, कॅच. यस, अप्रतिम झेल. पहिला फलंदाज इथे बाद योगेश बाद होईल. एक षटकार योगेशचा यापूर्वी आला होता. पुढच्या चेंडूवरती त्याला लॉंग ऑफला जाळं टाकलं आणि जाळ्यात हा मोठा मासा सापडला. उजव्या इशा बाहेर चेंडू होता. क्रिकेटचा एक संकेत आहे की लांब शरीरापासून खेळला की चेंडू हवेत जातो. तेच इथे बघायला मिळालं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि पहिला फलंदाज इथे बाद. 1 गडी बाद 9. इथे जय गावदेव झुगरेवाडी. भगवा चषक 30 वर्षांची परंपरा आपण पाहिली. वैभवशाली 30वं वर्ष. गावच्या लौकिकास भर टाकणारी ही स्पर्धा आहे. सुनीलजी माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द या स्पर्धेचं आयोजन करतायत आणि नकुल भांडे सर त्यांना या स्पर्धेला मूर्त स्वरूप देत आहेत. मॅनेजमेंटचे बादशाह आहेत ते. 96 संघांना प्रवेश देणं एवढी सोपी गोष्ट नसते. ते मॅनेजमेंट करणं. सलग 8 दिवस तुम्हाला प्रत्येक बॉल व्यवस्थित बघायचा आहे. खेळाडूंना निमंत्रण द्यायचे, त्या व्यवस्थित मॅचेस होईल याच्याकडे लक्ष द्यायचे. पाहुण्यांना इथे बोलवायचे, त्यांचे सत्कार करायचे. कॉमेंटेटर्स, अंपायर्स, लाईव्ह टेक्निशियन, त्याचबरोबर लाईट ऑपरेटर्स आणि डीजे ऑपरेटर्स, सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या तेव्हा स्पर्धा होते. इथे मिळत आहे 4. मंडप आणि डेकोरेटर्स या स्पर्धेमध्ये अतिशय छान थीम, भगवा रंग सगळीकडे आपल्याला बघायला मिळतोय. स्पर्धेचं नाव भगवा चषक आहे. कुठलाही पक्ष नाही इथे. सर्व पक्षांना सामावून घेतले, सर्व राजकीय नेत्यांना सामावून घेतलं या स्पर्धेमध्ये. मात्र पक्षाचा अभिनिवेश बाजूला ठेवून त्यांनी सहभागी व्हायचंय. एक वेगळी संकल्पना इथे या स्पर्धेमध्ये आयोजक सुनीलजी माळी आणि नकुलजी भांडे या ठिकाणी आणतायत. आणि त्यामुळं आंबेळे खुर्द गाव छोटं असेल तरी सुद्धा जिल्ह्यातील मातब्बर नेते तुम्हाला इथे मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. काल प्रथितयश गायक दादूस यांना आपण या मैदानावरून ऐकलं, या मंचावरून ऐकलं. त्याचबरोबर भिवंडी कल्याण परिसरातील नेत्यांना सुद्धा इथे इन्व्हिटेशन दिलं जातं, आमंत्रण दिलं जातं. त्यांचाही आदरातिथ्य सत्कार केला जातो. असं हे वैशिष्ट्यपूर्ण हा मंच आहे, ही स्पर्धा आहे भगवा चषक. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. टिळकचं षटक चालू आहे पहिलं आणि सुरुवात चांगली केली होती. जरूर एक फलंदाज गमावलाय निवृत्तीने. पुन्हा एकदा एक चौकार ठोकत इरादे बनवलेले आहेत. 14 धावा. सुरुवात चांगली होते पहिल्या षटकामध्ये. प्रत्येक गावचा संघ असतो आणि गावच्या संघांमध्ये सुद्धा आपण बघतो की खूप चांगली स्ट्रेंथ आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरती असं समजलं जातं की ज्या संघाकडे बेंच स्ट्रेंथ चांगली आहे तो संघ, त्या संघाचा दर्जा चांगला आहे. आता बेंच म्हणजे काय का तुमच्याकडे 12वा 13वा 14वा खेळाडू म्हणजे बेंच नाही. तर हेही बघितलं जातं की तुमच्याकडे देशांतर्गत क्रिकेट काय आहे. देशांतर क्रिकेट चांगलं असेल, तिथे नवीन खेळाडू पुढे येणार असतील, तुमच्याकडे अंडर 16, अंडर 14, अंडर 19, अंडर 23 अशा ज्या टीम्स आहेत त्या चांगल्या आहेत, तर त्या देशाला आंतरराष्ट्रीय नॉर्म दिला जातो. अन्यथा त्याचा विचार केला जात नाही. टेस्ट क्रिकेटचा नॉर्म मिळवणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. आता केवळ 10 संघ आपल्याला बघायला मिळतात, त्यातही काही संघ कमी होतात, काही संघ वाढतात. श्रीलंकेचं सुद्धा टेस्ट रँकिंग पद आता धोक्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारची चित्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असतं. T20 मात्र भरपूर देश खेळतात, 15 धावा आहेत. तसं गावचं क्रिकेट सुद्धा स्ट्रॉंग असलं पाहिजे. आपल्या संघाकडे केवळ 11 खेळाडूंची उपस्थिती नसली पाहिजे, तर तुमच्याकडे संघामध्ये खेळण्यासाठी अजून खाली काही खेळाडू यायला तयार असले पाहिजेत. आणि या ग्रामीण भागामध्ये मी बघतो की तेवढं पोटेन्शियल आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं. अलीकडं आपण बघतो की खेळाडू असं म्हणतात की बोललं जातं खूप वेळा की मोबाईलचं व्यसन आहे सगळ्यांना, ग्राउंडवरती मुलं येत नाहीत किंवा इथे यास टाइम लागलेला आहे. टाइम लागलेला आहे. 3:14 मॅच सुरू झाली होती. आपण 4 षटकं संपल्यानंतर टाइम सांगूया. यस, काय बॉल आहे, काय बॉल आहे. विकेट नक्की अपील का केलं हे मला प्रश्न पडलेला आहे. कटचं अपील असावं. बॉल तर उडाला नाही, पायावरती आढळलेला नाहीये, मात्र पंचांकडून कुठलाही प्रतिसाद नाहीये. इथे स्वप्नील स्वप्नील पाटील सर आहेत ॲज अ बॉलर्स अँड अंपायर. हो केला चेंडूला, नो चान्स. आउटफील्ड वेगवान आहे तिथे आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर अधिक वेगाने जातोय. मिळतायत 4 धावा. आता क्रिकेटची परिभाषा वेगळी आहे. जे अंपायर्स आहेत स्वप्नील पाटील, बरेचसे समालोचक त्यांना मुख्य अंपायर्स असे म्हणतील, स्क्वेअर लेग अंपायर असं म्हणतील, पण तसं नाहीये. ते त्यांना असं म्हटलं तर बॉलर्स एंड अंपायर, एक स्ट्रायकर एंड अंपायर किंवा नॉन स्ट्रायकर एंड, तसं थोडंसं म्हणायला अवघड जातं म्हणून बॉलर्स एंड म्हणतात. आणि जे स्क्वेअर लेगला असतात त्यांना स्ट्रायकर एंड अंपायर्स असं म्हटलं जातं. ओ हो हो, रिव्हर्स अटेम्प्ट, उंच आकाशामध्ये पुन्हा एक टप्पा. आणि आता जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या स्टँडच्या बाजूला चेंडू मिळत आहे. 4 धावा, 4 रन्स. धावफलक पुढे पोहोचेल तो 23 धावा, 23 ऑन बोर्ड. कारण क्रिकेटमध्ये दोन्ही अंपायर्सचे मेन असतात. एका षटकामध्ये जो बॉलर सेंड अंपायर असतो तो स्ट्रायकर स्ट्रायकर एंडला असतो. तर दुसऱ्या षटकामध्ये जो स्ट्रायकर एंडला असतो तो पुढच्या षटकामध्ये बॉलर सेंड असतो. त्यामुळे कुणी मुख्य नसतो, कुणी उपमुख्य नसतो. इथे हवेमध्ये चेंडू आहे आणि लॉंग ऑनला काय तडाखाय जोरात. षटकार इथे मिळेल. 6 धावा. षटकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 29. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 29 धावा धावफलकावर. कमालीची फलंदाजी जय गावदेव जुगरेवाडी संघाची. ओम साई ठुने संघासमोर मोठं आव्हान उभं केलेलं आहे. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक तिथे नाही होऊ शकत कॅच आणि अडवला जातोय चेंडू. 1 धाव इथून प्राप्त होणार आहे. 2 धावा मिळणार आहेत आणि धावफलक पुढे पोहोचतो 31 एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकामध्ये 31 धावा आहेत. निवृत्ती आणि प्रवीण या फलंदाजांना आपण इथे बघतोय. अवी गोलंदाजीसाठी इथे आहे. आखूट टप्प्याचा चेंडू जरूर. ओहो हो, काय क्षेत्ररक्षण अडवलं त्याने, चेंडू हातामध्ये दिलाय. एक गोष्ट मला या विभागातल्या खेळाडूंमध्ये बघायला मिळाली. मी धडाकेबाज वडवली देखील संपूर्ण 7 दिवस कव्हर केली. त्यानंतर इथेही मी गेले 3 दिवस बघतोय, 3 रात्री बघतोय. ह्या ज्या टीम्स आहेत ना, टीममध्ये मी 18, 19, 20, 21, 22 हे खेळाडूंचं प्रमाण जास्त बघतोय. युवा खेळाडू मोठ्या संख्येने संघांमध्ये आहेत
त्यामुळं संघांमध्ये एक वेगळा करंट आहे. 18 ते 22 ही जी यंग जनरेशन आहे ना, हे यंग जनरेशन सगळ्यात जास्त प्रभावी आणि वेगवान असतं. त्यामुळे त्यांचा खेळ पाहणं हा एक वेगळा अनुभव असतो. या वयात जरूर क्रिकेट खेळलंच पाहिजे, कुठलाही खेळ खेळला पाहिजे. तुमच्या आयुष्याचं एक फाउंडेशन तयार होत असतं या वयामध्ये. मात्र फक्त क्रिकेट खेळू नका. क्रिकेट बरोबर रोज शाळेत कॉलेजमध्ये जा, तिथे अभ्यास करा, आपलं करिअर सेट करा. आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील करिअर सेट होतंय. मात्र तुम्ही या वयातच स्वतःला तयार करा की मी कॅपेबल आहे का पुढे क्रिकेट खेळायला. यस, चांगला फटका आहे. एक धावफलकावरती येते. आणि जर तुम्हाला कुठे आपल्या गावातून बोलवलं गेलं, तुम्हाला तालुक्याच्या संघामध्ये बोलवलं गेलं, तुम्हाला जिल्ह्याच्या संघामध्ये बोलवलं गेलं, तुमची गुणवत्ता मोठी असेल तर तुम्हाला पुढे दिलं जाईल, ओपन टीम मध्ये घेतलं जाईल. तर तिथे जा, खेळा. वाह वाह वाह, सुंदर फटका, हा फॉली मिड विकेटला, शानदार षटकार. एक्झिट घेणं हे महत्वाचं आहे आणि ही एक्झिट केव्हा घ्यायची, कधी घ्यायची हे देखील समजलं पाहिजे. जास्त वेळ तुम्ही जर इकडे देत राहिला तर त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण लाईफवरती होऊ शकतो आणि तुमचं लाईफ स्पॉइल होऊ शकतं. तर हे या गोष्टी देखील खेळाडूंनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. यास आपण बघतोय चेंडू दिलाय परत, धाव इथे मिळणार आहे. 1:40 धावा, तिसरं षटक. रोशनचं चांगलं षटक राहिले. 7 धावा केवळ या षटकामध्ये आलेल्या आहेत. मात्र अजून 3 चेंडू टाकायचे आहेत रोशनला. निवृत्ती 12 धावा, तर प्रवीण 19 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. जय गावदेव झुगरेवाडीच्या खेळाडूंनी, फलंदाजांनी आज इथे मेला लुटलेला आहे. फुल टॉस बॉल, फसलेला फटका आहे. लॉंग ऑन, चेंडू खाली पोहोचेल. खूप उशिराने आला तो, त्यामुळे चेंडूवरती कॉन्सन्ट्रेट करणं त्याला खूप कठीण गेलं. धावफलक इथे आहे 42 धावा. असं शक्य होत नाही. त्याचं लक्ष नव्हतं. ज्यावेळेस चेंडू खेळला त्यावेळेस त्याने बघितलेला नव्हता. नंतर त्याने प्रयत्न केला, चेंडू बघितल्यानंतर चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न केला. पण लगेचच तुम्हाला सगळ्या गोष्टी जुळवणं हे शक्य नसतं. पहिली गोष्ट नजर जुळवायची. यस, लॉंग ऑफला फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव तिथून प्राप्त होऊ शकते आणि धाव फलक पुढे पोहोचणार आहे. 43 धावा, 3 षटकांचा खेळ संपतो. 1 गडी बाद 43. जय गावदेव झुगरेवाडी. रोशनचं षटक पाहिलं आपण, तिसरं. 11 धावा तिथून आलेल्या आहेत. गडी बाद करण्यात रोशनला यश आलं नाही. ओम साई ठोणे संघाकडून कोणता गोलंदाज पुढे षटक टाकणार आहे? पहिलं षटक टिळकनं टाकलं होतं, दुसरं षटक अविनाशनं टाकलं होतं, तिसरं रोशनकडे जात आहे. 3 गोलंदाजांनी पहिली 3 षटकं टाकली होती. 3:14 मिनिटांनी मॅच सुरू झाली होती. 3:28 झालेले आहेत. म्हणजे 14 मिनिटं या सामन्यामध्ये झालेली आहेत. 3 षटकं संपलेली आहेत आणि अजून 3:34 मिनिटं ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळेस तुम्हाला 4 षटकं संपवायचे आहेत. तर अजून वेळ आहे आणि मला वाटतं आरामात हे षटक कव्हर करू शकतात खेळाडू. 1 मिनिट तुम्ही वाचवल्यानंतर पुढे तो मिनिट तुम्हाला मिळतो. एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. खरं तर इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न होता. अलीकडं खेळाडू आपण पाहतो की झोपून सुद्धा शॉट मारतात, बसून शॉट मारतात, झोपून शॉट मारतात. काल परवा मी एक खेळाडू बघितला, आंबेगाव प्रीमियर लीगची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली असेल.
लिटरली त्याने झोपून चौकार मारला. उंच उंच गगनचुंबी फटका, मात्र क्षेत्ररक्षक खाली आहे. फलंदाज बाद, धक्का दुसरा. जुगरेवाडी संघाला यश इथे मिळतंय. मुरबाड क्रिकेट असोसिएशन तालुक्यातली मला वाटतं जेवढी असोसिएशन्स असतील सगळे संघ स्पर्धेमध्ये खेळताना विथ किट बघायला मिळाले. एकही संघ विदाऊट किट बघायला मिळाला नाही. ग्रामीण भागातील हे सगळे खेळाडू त्यांचं स्वतःचं किट घालून ते स्पर्धेमध्ये येतात. अभूतपूर्व शिस्त या परिसरामध्ये आम्हाला क्रिकेटची बघायला मिळते. असोसिएशन्स देखील चांगलं काम करतात खेळाडूंसाठी. ओ क्लीन बोल्ड बॅक टू बॅक सेकंड विकेट. टिळक काय कमबॅक केलं टिळकनं. 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद केलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये टिळकनं एक फलंदाज बाद केला होता. 15 धावा तिथे आल्या होत्या. मात्र कमबॅक पुनरागमन टिळकचं इथे साजरं होतंय. 2 फलंदाज टिळकनं टिपलेत. स्क्वेअर लेगला फटका खेळल्यानंतर 1 धाव इथे मिळणार आहे आणि धाव फलकावरती 44 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोपीनाथ आणि निवृत्ती ही जोडी मैदानामध्ये आहे. निवृत्तीचा स्ट्राईक एंडवरती पोहोचतोय. 5 चेंडूमध्ये 12 धावा आहेत निवृत्तीकडे. 12 धावांची सरासरी राखलेली आतापर्यंत जय गावदेव झुगरेवाडी संघानं. टिळकचे षटक प्रभावी राहिलं. 1 धाव आतापर्यंत केवळ आलेली या षटकातून आणि 2 फलंदाज टिळकनं बाद केलेले आहेत. कमबॅक चांगलं राहिलं. गरज होती इथे धावा रोखणाऱ्या एका गोलंदाजाची. टिळकनं ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. 44 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक इथे सुरू असताना बाहेरची कड इथे मोठा सिरा आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का या षटकातला. टिळकचे षटक इथे पूर्ण होईल आणि 16 धावा 4 विकेट टिळकनं काढलेल्या आहेत. 2 षटकं टाकली, 4 विकेट खोडल्यात आणि मात्र 16 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 खर्च केल्या होत्या. या षटकामधून फक्त 1 धाव 3 फलंदाज त्याने बाद केलेत. पुनरागमन असं पुनरागमन पाहिजे. फाईन खेळलेला हा फटका नाही अडवू शकत क्षेत्ररक्षक. वेगे चेंडूला 4 धावा. आविष्कारचं स्वागत होतंय चौकारानं शेवटच्या षटकामध्ये आणि धावफलकावरती 48 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जय गावदेव झुगरेवाडी. आविष्कार पहिलं षटक आहे. आविष्कार
डेथ ओव्हर साठी खास त्याला स्पेशल ठेवलेला आहे का? मात्र आखूड टप्प्याचा चेंडू इथे लिफ्ट करता येत नाही फलंदाजाला. एकच धाव प्राप्त होणार आहे. थ्रो देखील खूप लवकर परत येतोय आणि धावफलक देखील पुढे पोहोचणारे 49 धावा. पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं खूप मोठी झेप घेतली होती. जवळपास 43 धावा 4 षटकामध्ये आलेल्या होत्या. त्यानंतर 5व्या षटकामध्ये केवळ 1, 44 आणि या षटकामध्ये 5, 49. इथे अक्रॉस द बॅट खेळायचं होतं, मात्र प्रयत्न फसलेला आहे. आविष्कार याबरोबर पुन्हा चांगला चेंडू आहे. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न इथे फसतोय. पुन्हा एकच धाव प्राप्त होणार आहे. मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आल्यात. 50. मागच्या 10 चेंडूमध्ये धावा रोखलेल्या आहेत. 10 चेंडूमध्ये फक्त 7 धावा आलेल्या आहेत. आणि जी कोटीची कोटी उड्डाण होती, मोठमोठे फटके होते, मोठमोठ्या, ते कुठेतरी थांबलेले आहेत डेथ ओव्हर्स मध्ये. चांगला चेंडू पुन्हा एकदा बाहेरची कड. इथे फलंदाज बाद. 5वा धक्का आविष्कारला मिळालं पहिलं यश. 50 धावा धावफलकावरती. जय गावदेव जुगरेवाडी. मजबूत स्टार्ट होता खरं तर. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, पण तिथून पुढे टिळक आला आणि परिस्थिती बदलली. 3 फलंदाज एका षटकामध्ये टिळकनं बाद केला. आविष्कारनं देखील एक फलंदाज बाद केला. चौकार होता पहिल्या चेंडूवरती आविष्कारला, मात्र तिथून पुढं जे कंट्रोल होतं, जे नियंत्रण होतं गोलंदाजीमध्ये, फलंदाजांना त्याने मोठ्या फटक्यांपासून परावृत्त केलेलं आहे. धावफलकावरती 50, 5 गड्याच्या मोबदल्यात. आविष्कार शेवटचं षटक, शेवटचा चेंडू टाकायला तयार आहे. केवळ 6 धावा या षटकातून, तर 50, 5 गडी बाद. याबरोबरच एक चांगला चेंडू आहे का? वाईडची घोषणा आहे. डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त ठरेल. धावफलक जातोय 51. 5 गडी बाद 51. जय गावदेव जुगरेवाडी. चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर उसळला देखील, वळला देखील आणि निर्धाव. बरोबरीनं षटक संपलेलं आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 51 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. जय गावदेव जुगरेवाडी. योगेश आज 3 चेंडूमध्ये 8 धावा. टिळकने त्याला बाद केलं. तर प्रवीणनं मात्र धमाकेदार फलंदाजी. 12 चेंडूमध्ये 22 धावा. निवृत्तीने देखील 7 चेंडूमध्ये 12 धावा. या सर्वांना टिळकनं बाद केलं. वैभवला सुद्धा टिळकनं बाद केलं. 4 पहिले 1, 2, 3, 4 टिळकनं बाद केलेत. आविष्कारनं 5वा बाद केला आणि 51 धावा हे 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये राहिलेले आहेत. विजयासाठी 52, 2 एक्स्ट्रा देखील आहेत. गोलंदाजीमध्ये टिळक वंडरफुल परफॉर्मन्स राहिला. 16 धावांमध्ये 4 विकेट. मात्र 6 चेंडू डॉट आले. तर अविनाशनं एका षटकामध्ये 17 दिल्या, रोशननं एका षटकामध्ये 11 दिल्या, तर आविष्कारनं मात्र केवळ 7 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. एकूण 51 विजयासाठी 52 धावांचं लक्ष असेल इथे. तीस चेंडू 52 धावा धावफलकावरती आहेत. आणि बघायचंय फलंदाजीसाठी ओम साईड ठुणे संघ येणार आहे 52 धावांचं आव्हान घेऊन. आणि कशा धावा ते ओलांडतील की त्यांना घाटात अडवलं जाईल जुगरेवाडी संघाकडून. बघूया, ऐकूया.
पुन्हा एकदा निखिल ठोंबरे सर, थँक्यू. थँक्यू धन्यवाद. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये ओम साई ठुणे आणि त्यांच्या विरुद्ध सचिन 11. जे गावदेव स्पोर्ट क्लब झुगरेवाडी या दोन संघादरम्यान हा सामना मित्रांनो आपण पाहताय. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. संघ आपण पाहतोय एका बाजूला ओम साई ठुणे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये जय गावदेव स्पोर्ट क्लब झुगरेवाडी. ओम साई ठुणे आत्ताच आपण त्या गावामध्ये महाविकास आघाडी चषक ही क्रीडा स्पर्धा पाहिली. त्याचे सर्व आयोजक उपस्थित आहेत आणि स्पेशली बंटी सर आज मला वाटतं या टीमचे कोच आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. नव्या मैदानाच्या 30 चेंडू आणि 52 धावांचं समीकरण. रोशन आणि रोशनच्या जोडीला चंदू. तो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी कशी होती ते पाहायचं. 30 चेंडू 52 धावा हे लक्ष. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल अडवा बॅटनं फटका हवेत. डाऊन दी बॉल फील्डर. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. 2 धावा. रोशन याच्या बॅटमधून इथे चौकार येताना पाहायला मिळतोय. कॅच ड्रॉप झाला तर नंतर चेंडू सीमा पार. 4. एकोणतीस चेंडू आणि 48 धावांचं समीकरण. रोशन ज्याचा पहिल्याच बॉलवर कॅच सुटलाय. प्रवीण याला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. पंच आमच्या बाजूने वळतायत. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. पोहोचेल सध्याच्या घडीला 5 या धावसंख्येवर. फाइन द बोर्ड. 29 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता. ओहो इथे चेंडू हवेत. विकेट आली. रोशनला तर माघारी यावं लागेल. हा धक्का क्रमांक पहिला ओम साई ठुणेला. फलंदाज बाद. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू 10 क्रिक लाईव्ह मॅनेजर गोविंद. थँक्यू सुनील माळी सर. 27 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे. ते कामगिरी कशी होते ते पाहिजे.
इथे आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजी अचूकता सातत्य दाखवत असताना प्रवीण याला आपण पाहतोय. 26 चेंडू आहेत आणि आता 47 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला चेंडू पॅचेज, तिथे एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1/6. षटक क्रमांक पहिलं आमच्या बरोबर मेघराज आहेत, जबरदस्त स्कोरिंग करतायत सध्याच्या घडीला. ऑन स्क्रीन आपण बंटी सर यांना पाहतायत. मानिवलीचा हा दर्जेदार खेळाडू, एक दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची वर्णी लागते. ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहतायत. आमचे कॅमेरामन टिपतायत बंटी सरांना. शेवटचे 25 चेंडू, 46चं हे लक्ष. आज कोचच्या भूमिकेमध्ये आहेत ओम साई टुनेच्या. आज ओम साई टुने संघाला खूप मोठा सपोर्ट म्हणून बंटी सर उपस्थित आहेत. प्रवीणची गोलंदाजी मैदानामध्ये, चंदू हा खेळाडू महत्वाचा आहे ओम साई टुनेसाठी. लवकर आताचा विस्फोटक फलंदाज. इथे विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत, विकेट आली, चंदू बाद. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतोय स्वर्गंग लाईट्स आणि इव्हेंट्स भिवंडी. अप्रतिम लाईट या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. नाईटला 3 नाईट आतापर्यंत यशस्वीरित्या यांच्या माध्यमातून खूप चांगली लाईट व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. स्वर्गंगा लाईट्स आणि इव्हेंट्स भिवंडी, त्यांचं मनापासून धन्यवाद. 24 चेंडू आणि 46चं समीकरण. थोडं फास्ट खेळा ही विनंती. कॅमेरामन भरपूर चांगले कॅमेरा वर्किंग करतायत. दुपारचं सत्र, सध्याच्या घडीला आकाशामध्ये उडणारे पक्षी आहेत त्यांना देखील टिपतायत. ही खासियत राहिली आहे टेनक्रिक लाईव्हची. संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रकारचे कॅमेरा वर्किंग सर्व कॅमेरामनचे राहते दिवसभर जे कार्य करतात त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. 24 चेंडू आणि त्या 24 चेंडूंमध्ये 46 धावांचं लक्ष. 24 चेंडू 46 धावा. गोलंदाज तयार. 24 चेंडू 46ची आवश्यकता. गोलंदाज तयार. अभि मुरबाडेसाठी हा बॉल डावी यष्टी सोडून जाईल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटच्या रूपाने एक सिंगल. भरपूर चांगली पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे. स्वप्नील पाटील सर यांचे, त्याचबरोबर माधव ठाकरे सर यांची आणि राज ठाकरे सर यांची. डे शेड्यूलमध्ये ते उपस्थित होत आहेत. नाईट शेड्यूलमध्ये कालच्या दिवसामध्ये आपण अप्रतिम अंपायरिंग. ओ, एक आगळा वेगळा फटका. अभि मुरबाडेच्या पाठमधून ऍक्शन रिप्ले इंटरेस्टेड राहील. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2/8 ऍक्शन रिप्ले. फटका खेळायचा होता. बॅट शेवटच्या मुवमेंट्सला बॅट आणि बॉलचा स्पर्श झाला. तिलक इथे टाकलेला हा चेंडू, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 9, फलंदाज बाद आहेत 2. गोलंदाज तयार. ओ, अजून एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी वैभवची. 23 चेंडू आहेत आणि संदीप 22 बॉल आहेत आणि 22 चेंडूमध्ये 43ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. चांगली गोलंदाजी आपल्याला होताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. बॅकफुटला गेले. फटका सुंदर जो मात्र सजवला. या स्पर्धेमध्ये आपण पहिला दिवस गाजवला एकलेशाही टोकावडे या टीमने. आणि त्या टीम मध्ये जर आपण पाहिलं तर श्रीकांत पवार जबरदस्त प्रदर्शन राहिलं. पहिलं अर्धशतक या क्रीडा स्पर्धेमध्ये आलं. पहिलं अर्धशतक विकी पवारच्या नावावर राहिलंय. आणि इथे
अविला आता परतावा लागेल. अवि बॅक टू द पेव्हिलियन. तिसरा धक्का ओम साई ठुनेला. रिप्ले जास्त शफल झाले होते अवि. त्यांनी गोलंदाजाला दांडी दाखवली आणि गोलंदाज वैभवने ती अक्षरशः वाकवली. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. कौतुक व्हायला पाहिजे. जे गावदेव झुगरेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध ओम साई ठुने या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना. तीन बाद 10 स्ट्रगल करत असताना या षटकामध्ये 4 चेंडू फक्त 4 धावा. व्यासपीठावर आमचे आयोजक त्यांची एक टीम मीटिंग सध्याच्या घडीला चालू आहे. 3 बाद 10 इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार आहे. भावेच्या पाडमधून आल्या सुरुवात करतोय का दमदार चौकाराने. चेंडू सीमा पार. भगवत चषक चौकार. घेणं गरजेचं आहे. तिलक मैदानाच्या आतमध्ये. भावेश मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये 38 धावांचं समीकरण. मैदानाच्या चौफेर जर आपण पाहिलं संदीप तर आलेल्या खेळाडू वर्गासाठी खूप चांगली व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्टॉल जे मात्र लागलेले आहेत. तर सर्व स्टॉल धारकांचं आमच्या भगवत चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. 18 चेंडू आणि 18 बॉल मध्ये 38 धावांचं समीकरण. स्पेशली संतोष गडगे यांच्या आवडीचा शोरमा याचा देखील स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिलक या खेळाडूचा राहिला. या बॉलवर एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. 17 चेंडू 37चं समीकरण. महत्वाची मॅच. स्ट्रायकर इनवर भावेश. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. सुंदर असा फटका लॉंग ऑफला पेट्रोलिंग करतायत क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं. 16 चेंडू आणि 36चं समीकरण आहे. तिलक मैदानामध्ये. तिलक मध्ये क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला त्याला चांगली साथ देतोय भावेश. परंतु गोलंदाजी तितकीच चांगली राहिली आहे. तुमचे स्कोरर मित्र मेघराज काही जबरदस्त स्कोरिंग करतायत. प्रत्येक बॉलची अपडेट माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या जोडीला अरबाज तडवी. 16 बॉल 36. बिग हिट. ठुनेचा डॉन इथे ठोकतोय हा षटकार. तिलकच्या पाठमधून हा 6 धावांचा टोल आहे. षटकार. 15 चेंडू 30 धावा. ऍक्शन रिप्ले. शफल झाले होते. रडार मध्ये बॉल होता. टीपीड विकेटला अक्षरशः फेकून दिला. वीरेंद्र सेहवाग स्टँडला सलामी. 15 बॉल 30चं समीकरण. 15 चेंडू 30 धावा. गोलंदाजावर केलेला हल्ला
आपण पाहिला तिलकच्या बॅटमधून 15 चेंडू 30ची आवश्यकता. अजून एक पॅड लाईनवर टाकाल तर हाच परिणाम पाहायला मिळेल. 1 मोर सिक्सर 6 रन. जबरदस्त. तिलक मैदानाच्या आतमध्ये मन जिंकतोय. ज्या प्रकारची बॅटिंग तो करतोय, जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय तो तिलकच्या बॅटमधून. तिलक मुरबाड एक 14 चेंडू आणि बनवायच्या त्या 24 धावा. ऑट अ शॉट जबरदस्त टायमिंग आणि त्याचं प्रात्यक्षिक. मॅच आली 14 बॉल 24. इथे देखील सुंदर असा फटका, कॅच ड्रॉप, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलवर पूर्ण आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 30. फलंदाज बाद आहेत 3. 13 चेंडू 22 धावा. 3 षटकं संपल्यानंतर ड्रिंक्स ड्रॉली होईल. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं. आणि आमचे कॅमेरामन जेवढे स्टॉल आहेत तो एक एक दाखवा ज्यावेळेस ड्रिंक्स ड्रॉली होईल, कारण डीजेला थोडीशी बंदी आपण घातलेली आहे. विकास गव्हाणे सर गोलंदाज तयार. विकासची देखील भरपूर चर्चा होत असताना पाहायला मिळते. इथे राखलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर चेंडू आहे. 12 चेंडू 22चं समीकरण. ड्रिंक्स ड्रॉली मैदानाच्या आत. ऑन स्क्रीन आपण पाहतायत सुनीलजी माळी, त्यांच्याबरोबर कमलाकर सध्याच्या घडीला मैदानाचा फेरफटका मारतायत. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहतोय शोरमा. या स्पर्धेमध्ये हा एक स्टॉल आपण पाहतोय. तदनंतर उसाचा थंडगार असा रस आपल्याला पाहायला मिळेल, तोही स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर सोडा पफ, आमचे भुसारी यांचा हा सोडा पफ आपल्याला पाहायला मिळतोय. भुसारींच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. एक सध्याच्या घडीला सनग्लासेस भरपूर चांगला दिसतोय. त्यांचंही सहर्ष स्वागत. तदनंतर वडापाव, अंडापाव ते देखील आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहेत. आणि सुनील माळी सर तिथं कुठं चालले? तो डेंजर झोन आहे, डेंजर झोन. आणि तदनंतर जर आपण पाहिलं फालुदा, फरका देवी, अदाम शेख ऑन स्क्रीन आपण पाहतायत. या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हे सर्व स्टॉल मैदानाच्या बाहेर एक ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय. ते कामानिमित्त काहीतरी चालू आहेत, परंतु ते थांबलेत आणि तिथून लगेचच चालू केलंय त्यांनी. चालले आपल्या कामावर. तुम्हाला ऑल द बेस्ट. आमच्या भगवत चषकाच्या वतीनं काम करणं हे सर्वात महत्वाचं आहे. धन्यवाद धन्यवाद. ग्रेट कॅमेरा वर्किंग. आमचे सर्व सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर कल्याण नगर हायवे त्यावरून अनेक वाहनं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला करत असताना खूप मोठा सपोर्ट स्टाफ आपल्याला पाहायला मिळतो झुगरेवाडी टीमचा, आणि तेही प्रेक्षक दाखवले जात आहेत. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. सध्याच्या घडीला हा पहा कल्याण नगर हायवे भगवत चषकामध्ये तोही दाखवला जातोय. ही खासियत आहे आमच्या कॅमेरामॅनची, आमच्या गोविंद कामत सरांची. कामाला 10 क्रिक लाईव्हचा मॅनेजर बनवलाय ते दाखवत असताना. 12 चेंडू 22चं समीकरण. गोलंदाज तयार. 12 चेंडू 22 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल. उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये ब्लॅक डायमंड आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार, पण तो पालघरचा विश्वनाथ जाधव. आपला पण आहे ना एक अरुण गीत आहे, जबरदस्त खेळाडू आहे. परंतु काल अरुण एका संघामध्ये मुरबाड तालुक्याचे 2 संघ खेळल्यानंतर खेळणं गरजेचं होतं. फुलटॉस आहे आणि फुलटॉस जाईल आता भावेच्या पाठमधून सीमा पार. एका बाजूला शेर तर दुसऱ्या बाजूला 1.25 शेर. षटकार. जबरदस्त जबरदस्त टायमिंग. ऍक्शन रिप्ले. फुलटॉस, फ्लिक ऑफ द रिक्स आणि चेंडू सीमा पार. जबरदस्त टोला. षटकार. शेवटचे 11 चेंडू 15चं समीकरण. 11 चेंडू. आमच्याकडे देखील एक ब्लॅक डायमंड. वा, गोविंद सर चांगली माहिती पुरवतात. गणेश जिवारगडे. आणि सध्याच्याकडे लॉन्च स्क्रीन आपण पाहतात सुनील दादा माळी यांना. चेहऱ्यावर एक स्माईल आहे. त्यांच्याबरोबर कमा आहे म्हणजे काही कमीच नाही. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहताय त्यांना. संघात धावसंख्या 37. 11 चेंडू 15 धावा. इथे आडव्या बॅटनं फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक
सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली. शेवटचे चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 10 बनवायच्या 14 धावा. व्यासपीठावर रवी सर आहेत. रवी सर, तुमच्या तिकडून एक व्यक्ती सोडल्यानंतर त्या तिकडं माणूस आहे, त्यावर विश्वास थोडासा कमी ठेवा. 10 चेंडू आणि 14 धावा. के बी सर, सध्याच्या घडीला आपण त्यांना पाहतायत. ऑनलाईनचे ते मास्टर आहेत आणि खिशामध्ये त्यांच्या नेहमीच बंडल असतो, असे आमचे कैलास भांडे सर. 10 चेंडू 14. इथे टाकलेला हा चेंडू फटका हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. तिथे क्षेत्ररक्षक, थोडीशी शांतता हवी सर. इथे इथे गडबड गोंधळ आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. फलंदाज बाद. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहतायत कैलासजी भांडे यांना. आमचे कॅमेरामन सातत्यानं ऑफिशियल टीमवर विश्वास दाखवणारा हा माणूस आहे आणि त्यांना देखील कैद केलं जात आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतायत कैलासजी भांडे, शांत संयमी. सध्याच्या घडीला आमचा हा समालोचन कक्ष देखील दाखवला जातोय. काय सर, तिसऱ्या पंचांची मागणी. 10 चेंडू. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंच आता इथे ठाकरे सर, ओके, रवी सर निर्णय देतील. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला खेळाडू कक्ष पाहतोय, थोडासा टेन्स मध्ये आहेत. अभि मुरबाडे यांना दाखवलं जात आहे, त्यांच्या जोडीला चंदू आहे. स्क्रीन आपण यांना पाहू शकाल. दहा चेंडू 14ची गरज असताना तर सध्याच्या घडीला आमचं समालोचन कक्ष, त्याचबरोबर तिसरे पंच, ऑफिशियल टीम 10 क्रिक लाईव्हची सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन ट्रॉफी आपण पाहताय. 10 चेंडू 14चं समीकरण. तिथे 9 चेंडू 12 की 9 चेंडू 13 आणि विकेट ते पाहिजे आपल्याला. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन के बी सर यांना दाखवलं जात आहे. कैलास भांडे, चेहऱ्यावर थोडीशी निराशा आहे त्यांच्या देखील. काय घडलं ते आम्हालाही जाणायला पाहायला आवडेल. डिसिजन पेंडिंग डिसिजन आहे. नॉट आउट आहे, म्हणजेच काय, इथे येतील धावा 2. आता शेवटचे 9 चेंडू 12 धावा. गुड डिसिजन. तिसऱ्या पंचांचं कौतुक. विनंती असेल ओम साईड ठुणे, जर इथून पुढे जर पुन्हा आवाज आला तर 2 धावांची पॅनल्टी आहे. थोडीशी शांतता. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. आता जर आपण पाहिले तर ते 9 ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. 10 क्रिक लाईव्हचे आमचे कॅमेरामन, दोन्ही कॅमेरामन काशीनाथ गायकवाड, गणेश वारगडे यांचं विशेष कौतुक. जबरदस्त कॅमेरा वर्किंग त्यांची पाहायला मिळते. 9 चेंडू 12चं समीकरण जाव्या मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आमचा इथे फटका दमदार आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतात. एक सिंगल आली. शेवटचे चेंडू 8 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. कोण जिंकतंय ते पाहायचंय. ही मॅच जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
सचिनजी माळे आणि नितीनदादा धुमाळ या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. फुलटॉस जडव्या बॅटनं फटका भावेच्या बॅटमधून, तिथे क्षेत्ररक्षण खराब, चेंडू सीमा पार, ओम साईड ठेवून आनंद देणारा हा चौकार. 7 बॉल आणि आता 7चं समीकरण. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण अतिशय खराब, तिथे 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. सध्याला प्रसिद्ध आचार्य आमचे भगत बाबा पाहायला मिळत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत करू. 7 चेंडू आणि 7चं समीकरण. 7 चेंडू 7 धावा. प्रसिद्ध आचार्य आणि प्रसिद्ध विचार त्यांचे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. 7 चेंडू 7. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आली. शेवटचे 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. जय गावदेव जुगरेवाडी त्यांच्या विरुद्ध ओम साईड ठेवणे आज सामना रंगतोय. 6 चेंडू 6चं समीकरण. 6 चेंडू आहेत, 6 धावांचं समीकरण. संदीप मॅच रंगात आली आहे. जबरदस्त सामना, पहिल्या फेरीतील अंतिम लढत आहे. जो संघ जिंकेल तो साईकरण नवापाडा या संघाबरोबर खेळेल. हा आमचा संपूर्ण समालोचन कक्ष, आमचे 10 क्रिक लाईव्हचे अरबाज त्यांच्या बरोबरीने. हे नाव मित्रांनो लक्षात ठेवा, मेघराज अपकमिंग टॅलेंट आंबेळे गावचं सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. 6 चेंडू 6ची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कौतुक व्हायला पाहिजे. सध्याच्या घडीला बंटी दादा थोडेसे टेन्शन मध्ये आहेत, परंतु ज्या प्रकारची बॅटिंग चालू आहे त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद येईल. 6 चेंडू 6 एका जागेवर बसलेत. हा काहीतरी तोडगा असू शकतो ओम साईड होण्यासाठी. सध्याच्या घडीला 6 चेंडू 6 धावा हे समीकरण मॅच रंगात आहे. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता, सध्याच्या घडीला आमचे प्रसिद्ध आचारी भगत काका यांना दाखवलं जात आहे. त्यांच्या जोडीला आमचे सकाळचे 2 त्यांचे खास मित्र, म्हणजे त्यांनी खूप मदत केली मसाले भात बनवत असताना, ते रवी सर आणि त्यांच्या जोडीला नाव ब्रँड मित्रांनो केबे सर. 6 चेंडू 6. ऑट मॅच जबरदस्त सामना. 6 चेंडू 6चं समीकरण. शेवटच्या ओव्हरमध्ये कमांडो भरपूर दिवसानंतर दिसली. 6 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर आहे, सुंदर आहे भावेशसाठी. गोलंदाजी मार्कवर प्रवीण सावळा आपल्याला पाहायला ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसंतदादा गडगे, तदनंतर सुनीलजी माळी, कामासर आणि मला वाटतं विलास पवार आप्पा. इथे टाकलेला हा चेंडू, चेंडू हवेत, तिथे फिल्डर कॅच झाला. फलंदाज बाद. शेवटचे चेंडू 4 आणि आता धावा बनवायच्या 6. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. जसे 4 वाजले जातात त्यांच्या अंगामध्ये येतं, हे सर्वात महत्वाचं. अक्षरशः नकुल सर, तुम्ही थोडंसं उठून पुढे आले आणि पुढे आल्यानंतर आमचे मॅनेजर पाहिले ना, तुम्ही खुश व्हाल. तर थोडंसं या पुढं. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावांचं लक्ष आहे, कारण इथे भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा सक्सेसच करायची हे डोक्यामध्ये त्यांच्या. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. प्रवीणचा बॉल, ओ तिथे फटका, सुंदर रनआउटची संधी आणि रनआउट. तदनंतर सेलिब्रेशन. ओहो, इथे प्रवीणचा चेंडू, बॅक टू बॉलर फटका. बॉल जर अडला नसता तर सेफ 4 होता आणि तदनंतर रन आउट होताना आपल्याला पाहायला मिळतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सुनील शेळके सर आपल्या बरोबर जोडले जातील, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. शेवटचे 3 चेंडू 6 धावांचं लक्ष. 6 चेंडू सामना होता 6, तो आलाय 3 बॉल 6 आणि सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर तिलक आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडू 6 धावा.
जबरदस्त जबरदस्त सामना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. आता अक्षरशः जागा सोडली, बंटी सरांनी उभे राहिलेले आहेत. काय करते पाहायचं. 3 चेंडू 6चं लक्ष, 3 चेंडू 6 धावा. नवापाडा वाट पाहतोय आपल्या विरोधामध्ये कोण येत आहे. सध्याच्या घडीला A1 जोडी या विभागाची. गुढे साहेब वाट पाहतात आमच्या विरुद्ध कोण, पुणे की झुगरेवाडी ते पाहायचं आहे. गोलंदाज तयार. बिग हिट, बिग हिट. सामना फिनिश. या अगोदरच्या बॉलवर प्रवीणचं सेलिब्रेशन आणि तदनंतर आता सेलिब्रेशन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे ते ओमसाई ठुणेच्या तिलकचं. जबरदस्त मॅच सध्याच्या घडीला. आनंद नवापाडाला देखील झालाय. ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळाला ओमसाई ठुणेचा. जबरदस्त जबरदस्त मुकाबला सध्याच्या घडीला. लालपरी देखील आपण ऑन स्क्रीन पाहतायत. भरपूर चांगले कॅमेरा वर्किंग करतात आमचे कॅमेरामन, सर्वांचं कौतुक आहे. विनिंग 6 आपण पाहिला तिलकच्या बॅटमधून. 10 बॉल फेस केले, त्याने धाबा बनवल्या 25 आणि नवापाडाच्याच कक्षात तो षटकार खेळला. ही खासियत राहिली आहे तिलकची. ओमसाई ठुणे विन. लगेच टॉस साठी संपर्क साधायचा आहे आता. हाडलक जे गावदेव स्पोर्ट क्लब झुगरेवाडी. खूप चांगला खेळ तुमचाही राहिला. 10 चेंडू 25 धावा. मॅन ऑफ द मॅच तिलक. आणि गोलंदाजी करत असताना 4 विकेट. तिलकला पण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो मी. नकुलदादा भांडे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते. नाही थांबा 1 मिनिट. आमचे प्रसिद्ध आचारी भगत सर उपस्थित आहेत. मला वाटतं पहिल्यांदा त्यांना सुट्टी मिळालेली आहे. व्यासपीठावर आहेत. त्यांच्या शुभास्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला ऍक्शन रिप्ले माधव ठाकरे सर, डॉन ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट. सध्याच्या घडीला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत काय क्षणचित्र टिपतायत. जबरदस्त जबरदस्त लुक आहे. आज ते खुश इम्प्रेस करतात प्रत्येकाला. मॅचचा किताब तिलक आपण यायचं. जबरदस्त ज्या प्रकारचे षटकार तिलकच्या बॅट मधून आले. ठुणे गावाला आनंद देताना मात्र पाहायला मिळाले. वेल प्लेड तिलक. तिलक आमच्या बरोबर आहेत. गोलंदाजी 4 विकेट 25 धावा. 2च मिनिटात तिलक जास्त काय प्रश्न विचारणार नाही. आज ठुणे संघ हा सामना जिंकतोय. समोर जे गावदेव स्पोर्ट क्लब झुगरेवाडी एक मातब्बर संघ, त्या संघाला बीट केलाय. आज सर्व खेळाडूंबद्दल, स्पेशली बंटीबद्दल आणि आबिरबद्दल काय बोलशील. हा सामना जिंकवलाय तू. कॅप्टनचे मनोर आभार मानतो मी. आणि आमची काही प्रॅक्टिस नाही एवढी खेळण्याची. आम्ही कामाला असतो आणि कधी प्रॅक्टिस करतच नाही. आता माझी बॅट लागली नशीब. बॅट लागली म्हणजे जे फटके तू खेळत होता, पायावर जे बॉल आले ते अक्षरशः डीप मिड विकेटला तू घरच बनवलं होतं. एवढे चांगले फटके खेळत होता. आवी सर आहेत, त्यानंतर आमच्या बंटी सर आहेत, त्याबद्दल काय बोलशील. आवीचं तर आमचा कॅप्टन आहेत, त्याच्यात आम्ही सर्व ऐकतो आणि त्याच्यानुसार आमचं सगळं सेटअप असतं आमचं. बंटीबद्दल काय बोलशील. बंटीबद्दल भरपूर चर्चा आहे सध्याच्या घडीला. बंटी भाऊ खूप आम्हाला खूप सपोर्ट करतात. ते आमच्या मॅचेस प्रत्येक मॅचला ते अटेंडन्स लावतात त्यांची आणि त्यांचा मनपूर्वक आभार आहे. ओके, ऑल द बेस्ट. हा होता खेळाडू. मित्रांनो लक्षामध्ये ठेवा तिलक मुरबाडे. गोलंदाजी 4 विकेट, फलंदाजी 25 धावा. मॅन ऑफ द मॅच. चला टॉस साठी लगेच संपर्क साधायचा ठुणे आणि त्यांच्या विरुद्ध नवापाडा. हा सामना होताना पाहायला मिळेल. समीर येत आहेत टॉस साठी. चला नवापाडा टीमचा कॅप्टन आणि हा टॉस करण्यासाठी मी KB सर यांना विनंती करतो. KB सर यांच्या शुभास्ते टॉस केला जातो. 4 षटकांची लढत आहे दोन्ही टीम. ओके, तेल काय आलेला आहे. ओके, हेड आलेला. टॉस जिंकलाय समोर नवापाडा. काय निर्णय. फिल्डिंग फर्स्ट. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. नवापाडा आपले सलामीच्या बॅटर मैदानामध्ये पाठवा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिली इनिंग सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा नरेश डोमे सर यांचा आवाज. धन्यवाद.
चला 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायची, अन्यथा पेनल्टीला सामोरे जा. यापुढे ही पेनल्टी अधिक स्ट्रिक्ट केली पाहिजे. जसं ICCने देखील पॉवर प्ले लागू करायचं ठरवलं होतं, तसं काहीतरी निर्णय येणं गरजेचं, कारण एक क्षेत्ररक्षक आत घेऊन मला वाटत नाही संगणकावरती काही परिणाम होतोय म्हणून. तर पॉवर प्ले असणारे पहिल्या षटकासाठी, त्यासाठी 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे. डीप लॉंग ऑफ आहे, डीप मिड विकेट आहे. सामन्याला सुरुवात होईल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला लॉफ केलं, तिथे मिड ऑनला 1 धाव. धाव फलकाला सुरुवात. साई किरण नवापाडा विरुद्ध ओम साई ठुने. या दोन संघामध्ये मॅच 4:17 पहिला चेंडू पडलेला आहे. 4:32 तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत, अन्यथा एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचा आहे चौथ्या षटकासाठी. हो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. खरं तर पोझिशन बघितली होती, चेंडूचा टप्पा बघितला होता, असं वाटलं होतं की इथे मोठा फटका येईल, पण फलंदाज पोझिशन इम्प्रोवाइज करण्याच्या नादामध्ये तो बराचसा पुढे आला होता आणि त्यामुळे चेंडूचं आणि त्याचं कनेक्शन ब्रेक झालं. धाव फलकावरती धावा 1 आहे. टिळक उजव्या इष्टीच्या बाहेर. वाईड चेंडूची घोषणा इथे येणार आहे. 1 धावेबरोबर धाव फलक अजून वाढणार आहे. 2 धावा. पलीकडे स्कूटी, कोणती स्कूटी बघा. यस, सोड्याची गाडी आहे, सोडा वॉटर. त्या गाडीच्या बाजूला एक स्कूटी आहे, तिथली स्कूटीचा आरसा जरा कोणी तिथे असेल तर सरळ करा बरं. यस यस यस. पलीकडे ती गाडी नाही, त्याच्या शेजारी मागे दुसरी गाडी आहे. मला वाटतं शाईन आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये अशा प्रकारचे आरशांचं परिवर्तन. यस, ओके, थँक्यू. दरम्यान इथे प्रचंड मोठा हल्लकल्लोळ. योगेशच्या बॅट मधून दुसरा देखील षटकार. पॉवरफुल. ₹500 बक्षीस आहे. साई किरण नवापाडा संघ, ओम साई ठुने संघ मैदानामध्ये. तर उजव्याच्या बाहेर इथे वाईड आहे. 1 अतिरिक्त धाव. अजूनही ती संधी असेल. लागोपाठ 3 षटकार खेळल्यानंतर ₹500 बक्षीस सुरेशजी खुडे यांच्याकडून मिळणार आहे. तर धाव फलकावरती 15. इथे फटका चांगला आहे आणि लालच का फल बुरा होता है. फलंदाज बाद होतो. इथे 2 षटकार आले होते, तो तिसराही मारण्याचा प्रयत्न केला. इनसाइड आउट खेळला फटका जरूर त्यानं, मात्र टायमिंग निश्चित थोडंसं खराब झालं तिथे. आणि 23 नंबरचा खेळाडू काय सुंदर झेल टिपतोय. पहिल्या प्रयत्नात नाही शक्य झालं, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने झेल कंप्लीट केला आणि पहिला फलंदाज परतलेला आहे. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक अजून सुरूच राहणार आहे. टिळकचं आपण पहिल्या सामन्यामध्ये बघितलं. टिळकनं पहिल्या षटकामध्ये 15 खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. त्यानंतर तो दुसऱ्या षटकामध्ये आला, त्यानं 3 फलंदाज बाद केले. इथे मात्र या सामन्यामध्ये त्याला दुसरं षटक मिळणार नाहीये, कारण 4 षटकांची मॅच आहे. इथे 4 गोलंदाज, प्रत्येक गोलंदाजाला 1च षटक मिळणार आहे. उजव्याच्या बाहेर अप्पर कट चेंडू, डीप कव्हर पॉइंट सीमारेषा फोडतोय. मिळत आहेत 4. तीन षटक शेवटचे शिल्लक असणार आहेत साई किरण नवापाडा संघासाठी. ओम साई ठुनेच्या गोलंदाजीवरती जबरदस्त हल्ला चढवलाय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये तर धमाल उडून दिली या फलंदाजांनी. आता बघायचंय पुढच्या 3 षटकामध्ये गोलंदाज काही रोखणार आहेत फलंदाजांना की प्रेम सोमनाथ इथे पुन्हा एकदा हाच वेग कायम ठेवतायत. पहिल्याच षटकामध्ये आपण म्हणतो ना, पहिल्याच पावसामध्ये सगळे बांध फुटून गेलेले आहेत.
जून महिना सुरू होतो, हलकी पावसाला सुरुवात होते, त्या अगोदर वळीव पडतो. मला वाटतं इथे असाच वळवाचा पाऊस पडलेला आहे पहिल्या षटकामध्ये. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. यस, चांगला फटका आहे इथे अलॉंग द कार्पेट. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक एकच धाव प्राप्त होणार आहे. दुसऱ्या धावेला प्रयत्नही देखील केलाय आणि 2 धावा पूर्ण देखील होत आहेत. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. योग्य निर्णय इथे घेतला त्यांनी दुसरी धाव घेण्याचा. क्षेत्ररक्षक थोडासा स्लो होता तिथे. चेंडू हातामधून त्याच्यात थोडासा निसटलाही होता आणि त्याचा फायदा बरोबर उठवला या दोन्ही फलंदाजांनी. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सोमनाथ स्ट्राईक एंडवर. यस, इथे स्लोवर वन होता. गोलंदाज पोहोचू शकेल नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होणार आहेत पाठोपाठच्या चेंडूवरती. धावफलक 23 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये साई किरण नवापाडा. यस यस यस, सुंदर फटका, लाजवाब ड्राईव्ह. मात्र क्षेत्ररक्षक समोर येते. 2 धावा या षटकामध्ये प्रत्येक बॉल वरती 2 घेतले जात आहेत. 3 चेंडू टाकलेत रोशननं. चौकार षटकार येऊ दिला नाही. मात्र फलंदाजांनी 2-2 धावा घेतलेल्या आहेत. 25 धावा, 1 गडी बाद. षटक चालू आहे दुसरं. स्लोवर वनचा इथे प्रभावी वापर. पहिल्यांदा यश मिळालं नव्हतं, मात्र अखेर यशाला गवसणी घातली रोशननं. पहिला फलंदाज बाद. पंचवीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोशन यश प्राप्त करतोय या मैदानामध्ये. रोहित आणि प्रेम या दोघांना पूजा डीजे कोरावळे यांचं सुमधुर संगीत आपल्याला कानावरती पडतंय आणि अशी गाणी लागल्यानंतर बऱ्याच लोकांचे हात खिशाकडे जात आहेत. काढा पुढी बाहेर. यस 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 यस, बाहेरची कड आहे आणि फलंदाज बाद. धक्का तिसरा. रोशन पंचवीस धावा 3 गडी बाद. तर पुन्हा स्लोवर वन. इथे परफेक्ट शॉट आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे खाली. ड्रॉप होईल कॅच. 6 धावा इथे प्राप्त होत आहेत. षटकार. 31 धावा 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. फ्लाइट होती आणि काय टॅक ऑफ केलं इथे फलंदाज प्रेमनं.
माफ करा, भावेशनं ठोकलेला हा षटकार. इथे बघतोय आपण भावेश रोशनचा स्लोअर वन. आज बऱ्याच वेळा त्याने स्लोअर वनचा वापर केला, प्रभावी होता. पहिल्या बॉलवरती झेल सुटला होता, दुसऱ्या बॉलवरती त्याने स्वतःच पकडला. मात्र हा चेंडू प्रेमनं इथे भावेशनं फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. एकतीस धावा, 3 गडी बाद, 2 षटक अजून शिल्लक आहे. ओमसाई ठुणे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र साई किरण नवापाडा संघाच्या गोलंदाजांनी आज ताकदवान फलंदाजीचं प्रदर्शन करत इथे मोठी आघाडी घेतलेली आहे. 31 धावा, 3 विकेट जरी पडलेले असेल तरी धाव फलकावरती 31 धावा आहेत, त्यामुळे या मोठ्या धावा आहेत. अविला आता गोलंदाजी मार्कवरती आणलंय. या अगोदर अविचं षटक नव्हतं, पहिलं षटक आहे अविचं. आता या अगोदर म्हणण्यापेक्षा इथं तुम्हाला 4 नवीन गोलंदाज आणायचे. प्रत्येक षटकाला नवीन गोलंदाज आहे, एकच षटकाचा स्पेल आहे प्रत्येक गोलंदाजाकडे. अवी यस, उजव्याच्या बाहेर होता चेंडू. लाईन वरती एक क्रॉस फटका खेळायचा होता, फसला. पोझिशन बनलीच नाही आणि पोझिशन बनवण्याचा प्रयत्न सुद्धा विफल झाला. धावफलक 31. यस, फुल टॉस बॉल, स्क्वेअर लेगला चेंडू. आरामात क्षेत्ररक्षक त्याला पकडतोय, फेकतोय, तर एकच धाव इथे मिळणार आहे. 32 धावा. अवी चांगले राहिले पहिले दोन्ही चेंडू, मात्र कन्सिस्टन्सी सातत्यानं हे 6 चेंडू कंप्लीट करणं महत्वाचं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा भरपूर खर्च झाल्या, त्यामुळे कुणीतरी गोलंदाजाने ते अडवल्या पाहिजेत. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे चेंडू, वाईडची घोषणा इथे येते. एक अतिरिक्त धाव. 33, 3 गडी बाद 33. या चुका टाळणं महत्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्ही पहिले 2 बॉल चांगले टाकलेले आहेत, तिथे एखादी चूक सुद्धा तुम्हाला तुमच्या षटकाचं कॅल्क्युलेशन खराब करायला भाग पाडते. चांगला चेंडू गुड लेन टाकला इथे आणि सदोष तंत्र फलंदाजाचं बघायला मिळालं. पायाची मुवमेंट नव्हती आणि चेंडू स्क्वेअर लेगला उचलण्याचा प्रयत्न होता. एक वेळ तुम्ही लेदर बॉल मध्ये पाय हलवू नका, टेनिस बॉल मध्ये पाय हलवावेच लागतात. बाउन्स मोठा असतो चेंडूला. यस, इथे पुन्हा तोच बॉल आहे. चौथा चेंडू अप्रतिम येतोय अवीकडून. 2 धावा या षटकामध्ये केवळ. सुंदर गोलंदाजी. एक गोलंदाज पुढे येणं गरजेचं होतं, जो या धावा रोखू शकेल, आणि ती जबाबदारी स्वीकारली अवीनं. लेंथ बॉल, इथे पायामध्ये चेंडू आहे, धावाची संधी असू शकते. इथे निश्चित फलंदाज बाद होणार आहे आणि बाद होईल इथे. जो स्टंपच्या जास्त जवळ आहे तो बाद होईल. ज्या बाजूला स्टंप पडले त्याच्या जवळ कोण आहे तो होणार आहे बाद. मग भावेश बाद आहे की प्रेम बाद आहे हे आपण बघूयात. मला वाटतं आडव्या कॅमेऱ्याने बघा. यस, भावेश थोडासा पुढे आला होता धाव घेण्याच्या प्रयत्नात. प्रेमला त्याने क्रॉसही केलं होतं आणि त्यामुळे स्टंपच्या जास्त जवळ प्रेम राहिला. धावफलकावर 33 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या गोष्टी अत्यंत बारकाईनं बघाव्या लागतात. 1 टू गो. एक परिस्थिती अशी होती एक वेळ की रनआउटच्या संदर्भात तर ही पंचांना नेहमी समस्या भेडसावायची, मात्र कॅचला सुद्धा ही समस्या असायची. पूर्वी कॅच उडाल्यानंतर एक दोघांनी कॅच क्रॉस केले का, बरं बहुतांशी पंचांचं लक्ष बॉलकडे असायचं, मग क्रॉस केलं आहे की नाही ते कळायला मार्ग नसायचा. आता फलंदाज बाद झाल्यानंतर तो झेलबाद जरी होत असेल तरी देखील नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला खेळतो, त्यामुळे पंचांचं ते काम सोपं झालेलं आहे.
काय गोलंदाजी टाकले इथे पहा. अविनाशचं कौतुक आहे. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकू आपण अविनाश वरून. फक्त 2 धावा या षटकामधून. ते एक वाईट आहे मला वाटतंय आणि एकच धाव फलंदाजाने घेतलेली आहे. एकूण 3 षटकांचा खेळ संपला. 33 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. भावेश प्रेम बाद होतोय. भावेश मैदानामध्येच आहे. 4 चेंडूमध्ये 6 धावा भावेशने काढल्यात. हेमंतला अजून धावा काढायच्यात. तर शेवटचं षटक इथे शिल्लक आहे. आविष्कार गोलंदाजी मार्क वरती आणि साई किरण नवापाडा 33 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 33 लॉस ऑफ 4. फोर्थ ओव्हर इज स्टार्ट नाव. ओम साई ठुने कमबॅक जरूर केलेले. पहिल्या 2 षटकामध्ये भरपूर धावा आल्यानंतर या षटकामध्ये त्यांनी धावा रोखल्यात. मागच्या सामन्यामध्ये असंच झालं होतं. काही षटकांमध्ये पहिल्या धावा जास्त आल्या, त्यानंतर पुन्हा त्यांनी शेवटच्या षटकामध्ये कव्हर अप केलं, धावा रोखल्यात. याबरोबर सरळ बॅटनं उडवलाय चेंडू. भावेशचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे डोक्यावरून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. भावेशचा चौकार. भावेशच्या रॉंग कॉलचा शिकार ठरला इथे प्रेम. मात्र आता भावेशने खूप चांगला फटका सरळ बॅटनं बॅटचा फेस ओपन केला. या अगोदरचे जे चेंडू त्याने खेळले होते अविनाशचे ते सरळ बॅटने खेळायला हवे होते. मात्र त्याला आपली चूक लक्षात आलेली असावी. पुढे चांगले फटकेबाजी बघायला मिळते भावेशकडून. 37 धावा धाव फलकावर 4 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. साई किरण नवापाडा संघ फलंदाजी करतोय. टॉस जिंकल्यानंतर ओमसाई ठुणे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पहिल्या 2 षटकामध्ये त्यांची अवस्था खराब होती. यास भावेश यावेळेस अक्रॉस द बॅट उचलतोय. क्षेत्ररक्षक तिथे झेल सुटला आणि 4 धावा भावेशला. सुंदर फटका इथे. मात्र झेल सुटलेला तिथे. सोपा झेल होता. डीप स्क्वेअर लेग साठी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 2 चौकार लागोपाठ 8 धावा या षटकामधून येत आहेत. अजून 4 चेंडू टाकायचे आविष्कारला. यस कडक शॉट मिड विकेटला. 1 धाव जरूर प्राप्त होणार आहे. मात्र हेमंत नकार देतोय. 1 धावे बरोबर धाव फलक पुढे पोहोचेल. 42. 4 बाद 42. साई किरण नवापाडा. शेवटचे 3 चेंडू या ठिकाणी या षटकातले या डावातले शिल्लक आहे. 4 षटकांची मॅच आहे याची नोंद घ्या. विजयी संघ क्वालिफायर मॅच मध्ये खेळणार आहे. उंच आकाशामध्ये चेंडू. 2 धावा इथे प्राप्त होऊ शकतात आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पोहोचेल 44. 4 बाद 44. साई किरण नवापाडा. आविष्कारचे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. मागणं षटक राहिलं. 11 धावा 4 चेंडू मध्ये आल्यात. यस जागा मिळाली आणि 1 टप्पा सीमारेषा पार. हेमंतचा तडाखा चौकार. तर या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा आल्यात. 3 षटकांमध्ये भरपूर धावांची लयलूट झालेली आहे आणि आपण बघतोय इथे शेवटचा चेंडू टाकायचा आहे. यस कडक सुंदर फटका हेमंतचा. शेवटच्या चेंडूवरती षटकार. धाव फलक या षटकामध्ये 21 धावा. तर स्कोर कार्ड दाखवतोय तब्बल 54 धावा.